The question is next one. What is given in the question? If sin A equal to small a into cos B and cos A equal to small b into sin B. Sin A equal to small a into cos B and cos A equal to small b into sin B. Then a square minus 1 into tan square A plus 1 minus b square into tan square B ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. See the question carefully. Sin A equal to small a into cos B, cos A equal to small b into sin B, and we have to find the value a square into tan square A plus 1 minus b square into tan square B, and the options given are like this: a square plus b square upon a square, a square plus b square upon b square, a square minus b square upon a square, and a square plus b square upon b square. So these are the 4 options given. And we have to find the value of this complete term. Now here, for this one, first of all, sin A आणि cos A यांचं रिलेशन दिलेलं आहे cos B आणि sin B सोबत. काय करावं लागेल बरं, काय करता येऊ शकतं? How can we solve this example? Can anybody try? स्मॉल ए ची व्हॅल्यू आणि स्मॉल बी ची व्हॅल्यू या रिक्वायर्ड टर्ममध्ये सबस्टिट्यूट करायची, असंच ना? येस. ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितली आहे ती टर्म घ्यायची
आणि त्या टर्ममध्ये स्मॉल ए ची व्हॅल्यू साइन ए अपॉन कॉस बी, स्मॉल बी ची व्हॅल्यू कॉस ए अपॉन साइन बी ही सबस्टिट्यूट करायची. ठीक आहे, हा एक मार्ग आपण वापरू शकता, काही अडचण नाही आहे. पण त्याऐवजी जर आपण ह्या दोन दिलेल्या रिलेशन्सला, दिलेल्या इक्वेशन्सला स्क्वेअर आणि ॲड केलं, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग, काय होईल त्यांना ॲड आणि स्क्वेअर केलं तर लेफ्ट साइड येणार साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, बरोबर, आणि राईट साइड ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. गॉट दिस? काय केलं, दिलेल्या दोन इक्वेशन्सला आपण ॲड आणि सबट्रॅक्ट केलं. दिलेल्या दोन इक्वेशन्सला ॲड आणि सबट्रॅक्ट केलं, सॉरी ॲड केलं आधी. दिलेल्या दोन इक्वेशन्सला ॲड केलं, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी इक्वल टू ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. यात लेफ्ट साइडची जी टर्म आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, त्याची व्हॅल्यू आपण 1 लिहू शकतो, म्हणजे ए तर एलिमिनेट झाला इथे. राईट साइड येते ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी प्लस बी स्क्वेअर, सेकंड टर्म बी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. याला आपण इक्वेशन 3 नाव देऊन टाकू. आता या इक्वेशनला कसं मॉडिफाय होणार आहे ते लक्षात घ्या. यात आपण एकतर या कॉस स्क्वेअर बीला 1 मायनस साइन स्क्वेअर बी लिहू शकतो, सो दॅट पूर्ण इक्वेशन एकाच रेशोमध्ये म्हणजे साईनमध्ये येऊन जाईल. किंवा साइन स्क्वेअर बीला 1 मायनस कॉस स्क्वेअर बी असंही आपण लिहू शकतो, म्हणजे पूर्ण रिलेशन एकाच म्हणजे कॉस या रेशोमध्ये येऊन जाईल. आपला दोन्ही कॉम करायचे 1 बाय 1. म्हणजे यात जर आपण 1 इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर बीलाच 1 मायनस साइन स्क्वेअर बी लिहिलं प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी आलं. ओके, म्हणजेच 1 इज इक्वल टू ए स्क्वेअरनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. ओके, यामध्ये मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी या दोन्ही टर्म वाटल्यास लेफ्ट साइडला घ्या. म्हणजे ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी येईल, आणि तो जो लेफ्ट साइडचा 1 आहे तो राईट साइडला घेतला. लेफ्ट साइडचा 1 राईट साइडला. त्यानंतर लेफ्ट साइडच्या दोन्ही टर्ममधून आपण साइन स्क्वेअर बी कॉमन घेऊ शकतो. त्यातनं जर साइन स्क्वेअर बी कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर बी इक्वल टू आला ए स्क्वेअर मायनस 1.
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 1. आणि आता यावरून आपण लिहू शकतो साइन स्क्वेअर बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन साइन स्क्वेअर बी. ओके, ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ही व्हॅल्यू झाली कोणाची? साइन स्क्वेअर बीची. ती आपल्याला या इक्वेशन 3 वरून मिळाली. या इक्वेशन 3 मध्ये आपण डिनॉमिनेटर काय येणार याचा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या इक्वेशन 3 मध्ये आपण कॉस स्क्वेअर बीला 1 मायनस साइन स्क्वेअर बी असं लिहिलं आणि त्यावरून सगळं इक्वेशन साईनमध्ये कन्वर्ट केलं. सिमिलर वेनं आपण या साइन स्क्वेअर बीला आता 1 मायनस कॉस स्क्वेअर बी जर असं लिहिलं तर याच प्रकारे कॉस स्क्वेअर बीची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. सेम असंच कॅल्क्युलेशन येईल. किंवा आपण इथं आयडेंटिटी वापरून पण कॉस स्क्वेअर बीची व्हॅल्यू काढू शकतो. ते सोपं जाईल. ऑलरेडी स्क्वेअर दिलेला आहे त्याचा. म्हणजे आता कॉस स्क्वेअर बीलाच आपण 1 मायनस साइन स्क्वेअर बी असं लिहू शकतो. म्हणजे 1 मायनस आता साइन स्क्वेअर बीची व्हॅल्यू आपण काढली आहे ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा. काय ते क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन? वन मल्टिप्लाय होईल याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला आणि मायनस मल्टिप्लाय होईल याला. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. यात प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाला. म्हणजे टर्म शिल्लक राहिली फक्त इक्वल टू 1 मायनस बी स्क्वेअर. न्यूमरेटरला इथे हा प्लस 1 आणि हा मायनस बी स्क्वेअर. 1 मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आली कॉस स्क्वेअर बी. साइन स्क्वेअर बी कॉस स्क्वेअर बी तयार झाले. आता ह्या साइन स्क्वेअर बी अपॉन कॉस स्क्वेअर बी म्हणजे टॅन स्क्वेअर बी हा लिहिता येईल आपल्याला. पूर्ण इमानदारीनं क्वेश्चन सोडवतोय आपण. हा पूर्ण डिस्क्रिप्टिव्हली टॅन स्क्वेअर बी इज इक्वल टू साइन स्क्वेअर बी अपॉन कॉस स्क्वेअर बी. यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर साइन स्क्वेअर बी आहे ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर बी आहे 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यातला हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जो डिनॉमिनेटर आहे तो कॅन्सल झाला आणि शिल्लक काय राहिला? ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर. बघा जी टर्म आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे 1 मायनस बी स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर बी आहे. 1 मायनस बी स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर बी. ती टर्म ती व्हॅल्यू आपल्याकडे लगेच तयार झाली. वाटल्यास तो 1 मायनस बी स्क्वेअर लेफ्ट साईडला घेतला
तर 1 मायनस बी स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर बी याची व्हॅल्यू आपण लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस 1. हा 1 मायनस बी स्क्वेअर आपण लेफ्ट साईडला घेतला मल्टिप्लाय, तर 1 मायनस बी स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर बी त्याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ए स्क्वेअर मायनस 1 अशी व्हॅल्यू मिळाली. फक्त आयडेंटिटी वापरली यात आणि जनरल सिम्प्लिफिकेशन. ओके, हे झालं या 1 मायनस बी स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर बी या टर्मचं. आता आणखी टॅन स्क्वेअर ए पण काढायचं आहे, पण टॅन स्क्वेअर ए आपण या दोन इक्वेशन्स वरूनही काढू शकतो, दोन प्रकारे. एक म्हणजे साइन स्क्वेअर बी वरून स्क्वेअर केला तर कॉस स्क्वेअर ए कळेल, आणि कॉस स्क्वेअर बी वरून स्क्वेअर केला तर साइन स्क्वेअर ए कळेल. म्हणजे आता इक्वेशन 1 आणि 2 यांचं जसं आपण ॲडिशन केलं स्क्वेअर करून, तसं आता स्क्वेअर करून जर रेशो घेतला तर तो इझिली आपल्याला टॅन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू देणार आहे. म्हणजे आता आपण यामध्ये स्क्वेअर अँड डिव्हाइड असं म्हणू त्याला. फ्रॉम 1 अँड 2, 1 आणि 2 वरून आपण साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इक्वल टू साइन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय, इक्वेशन 1 वरून याचा स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी, आणि डिनॉमिनेटर काय येईल, बी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. म्हणजेच टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इंटू कॉट स्क्वेअर बी. टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इंटू कॉट स्क्वेअर बी, कारण कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट, कॉस स्क्वेअर बी अपॉन साइन स्क्वेअर बी म्हणजे कॉट स्क्वेअर बी. आता आपल्याकडे टॅन स्क्वेअर ए ची व्हॅल्यू ऑलरेडी अवेलेबल आहे, सॉरी टॅन स्क्वेअर बी ची व्हॅल्यू. टॅन स्क्वेअर बी ची व्हॅल्यू काय, ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर. ती व्हॅल्यू आपण जर टाकली, फक्त आता टॅन स्क्वेअर म्हणजे कॉट स्क्वेअरचा रेसिप्रोकल, म्हणजे या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस 1. 1 मायनस बी स्क्वेअर, पहा टॅन स्क्वेअर ए इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, तसाच 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस 1. हा डिनॉमिनेटर लेफ्ट साईडला घ्या, म्हणजे टर्म येईल ए स्क्वेअर मायनस 1 इंटू टॅन स्क्वेअर ए, आणि राईट साईडला शिल्लक काय राहिला, हा फक्त आपण लेफ्ट साईडला घेतला आहे, बाकी हे सगळे तसेच राहतील. म्हणजे ए स्क्वेअर इंटू 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. आणि आता बघा आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायला सांगितलेली आहे, ती टर्म आपण लिहू. ती टर्म काय,
ए स्क्वायर माइनस 1 इंटू tan स्क्वायर ए प्लस 1 माइनस बी स्क्वायर इंटू tan स्क्वायर बी प्लस 1 माइनस बी स्क्वायर इंटू tan स्क्वायर बी याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. यात आपण ए स्क्वायर मायनस 1 इंटू tan स्क्वायर ए याची व्हॅल्यू काय, ए स्क्वायर इंटू 1 मायनस बी स्क्वायर अपॉन बी स्क्वायर प्लस 1 मायनस बी स्क्वायर इंटू tan स्क्वायर बी 1 मायनस बी स्क्वायर इंटू tan स्क्वायर बी त्याची व्हॅल्यू काय काढलेली आपण, ए स्क्वायर मायनस 1 ए स्क्वायर मायनस 1 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आता पुढे काय, सिम्प्लिफिकेशन, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन. याचा डिनॉमिनेटर 1 घेतला तर काय येईल, 1 इकडे मल्टिप्लाय म्हणजे हा ए स्क्वेअर ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. ए स्क्वेअरनी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि प्लस हा बी स्क्वेअर इकडं मल्टिप्लाय, बी स्क्वेअरनं इथं मल्टिप्लाय केलं तर काय येईल, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज बी स्क्वेअर. यातला ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल झाला, प्लस मायनस दोन्ही पण शिल्लक राहिलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर अँड विच इज ऑप्शन डी लास्ट. त्यामध्ये मायनस आहे, ए आणि बी मध्ये प्लस आहे, सी आणि डी मध्ये मायनस आहे. So this will be the correct answer. या प्रकारे होईल त्याला जर आपण सरळ साध्या मार्गाने सॉल्व केलं तर, पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्हली डिटेलमध्ये. हे आधी नोट डाऊन करा, मग आपण डिस्कस करू याला दुसरा काही मार्ग आहे का ते. यात आपण आधी साइन स्क्वेअर बी ची व्हॅल्यू फाइंड केली, मग त्यावरून कॉस स्क्वेअर बी, त्यावरून टॅन स्क्वेअर बी मिळाला, टॅन स्क्वेअर बी वरून टॅन स्क्वेअर ए मिळवला. त्या दोन्ही व्हॅल्यू इथे टाकून दिल्या आणि सॉल्व केलं. सिम्प्लिफाय दिस, राइट डाउन दिस.
नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, थोडाफार अशाच प्रकारचा आहे तो. साइन रेस टू 4 थीटा अपॉन ए प्लस कॉस रेस टू 4 थीटा अपॉन बी इज इक्वल टू 1 अपॉन ए प्लस बी. दिस इज द गिव्हन रिलेशन. हे रिलेशन आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. साइन रेस टू 4 थीटा अपॉन ए प्लस कॉस रेस टू 4 थीटा अपॉन बी is equal to 1 upon a plus b, and from this we have to find the value of sin raised to 12 theta upon a plus cos raised to 12 theta upon b. a raised to 5 आहे इथे आणि b raised to पण 5 आहे. sin raised to 12 theta upon a raised to 5 plus cos raised to 12 theta upon b raised to 5, and options are 1 upon a plus b raised to 5, 1 upon a minus b raised to 5, 1 upon a square plus b square raised to 5, and 1 upon a square plus है a square plus b square raised to 3. या प्रकारे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, हा पण थोडीशी जास्त लेंथ असलेलाच प्रॉब्लेम आहे. यालाही थोडंसं सिम्प्लिफिकेशन. एनीबडी हॅव ट्राइड फॉर दिस एक्झाम्पल? कोणी काही ट्राय केला आहे? कम्प्लिटली अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे हा. Yes? Nobody? See here. कसं सॉल्व करणार हा प्रॉब्लेम? फर्स्ट ऑफ ऑल, हे जे गिव्हन रिलेशन आहे आपल्याला, यामध्ये साइन रेस टू 4 थीटा याला आपण साइन स्क्वेअर थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो, डिवायडेड बाय ए, प्लस सेकंड टर्म आहे कॉस रेस टू 4 थीटा, त्यालाच कॉस स्क्वेअर थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं, अपॉन बी इक्वल टू 1 अपॉन ए प्लस बी. खूप काळजीपूर्वक सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या याचं. त्यानंतर आपण
साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर दोन्हीपैकी कोणाचंही एक जणाचं कन्व्हर्जन करून घेऊया आयडेंटिटी वापरून. वाटल्यास पहिली टर्म साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए ॲज इट इज ठेवली. कॉस स्क्वेअर थिटालाच लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर तसाच डिवायडेड बाय बी इक्वल टू 1 अपॉन ए प्लस बी. ओके. आता यामध्ये स्क्वेअर करायचं आहे आपल्याला, न्यूमरेटरचा सिम्प्लिफाय करायचं आहे, पण हे थोडंसं कॉम्प्लिकेशन कमी दिसावं म्हणून आपण काय करू, साइन स्क्वेअर थिटाला समजा के गृहीत धरू. साइन स्क्वेअर थिटाच्या जागी के टाकून देऊ म्हणजे इक्वेशन जरा थोडंसं बऱ्यापैकी दिसेल. काय होईल, न्यूमरेटर इथे साइन स्क्वेअर थिटाच्या जागी के टाकला, आता त्याचा परत स्क्वेअर आहे म्हणजे तो येईल के स्क्वेअर अपॉन ए प्लस सेकंड टर्म 1 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी इक्वल टू 1 अपॉन ए प्लस बी. ओके. काय केलं आहे, साइन स्क्वेअर थिटाच्या जागी आपण के टाकला थोडंसं कॉम्प्लिकेशन रिड्यूस होण्यासाठी. त्यानंतर आता क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन. लेफ्ट साइड काय होईल, बी इंटू के स्क्वेअर प्लस ए इंटू 1 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी इक्वल टू 1 अपॉन ए प्लस बी. साधं क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन केलेलं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन, यांचं मल्टिप्लिकेशन, यांचं मल्टिप्लिकेशन. ओके. त्यानंतर हा जो ए बी आहे तो राईट साईडला घ्या आणि हा जो ए प्लस बी आहे तो लेफ्ट साईडला घ्या. म्हणजे काय होईल, फ्रॅक्शन अपूर्णांक जे आहेत ते सगळेच एलिमिनेट होऊन जातील. हा ए प्लस बी मात्र इकडे आल्यानंतर या टर्मला मल्टिप्लाय होईल, याही टर्मला मल्टिप्लाय होईल. म्हणजे तो काय येईल, बी इंटू ए प्लस बी इंटू के स्क्वेअर प्लस, किंवा सुरुवातीला तो कॉमन जरी ठेवला आपण कॅल्क्युलेशन बाकीचं ब्रॅकेटमधलं होईपर्यंत त्याला कॉमन पण ठेवू शकतो, पण ॲक्च्युली मल्टिप्लिकेशनमधून त्याच्या बऱ्याच टर्म एलिमिनेट होणार आहेत. ए इंटू ए प्लस बी इंटू 1 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए बी आला. ओके. आता इथे सध्या सुरुवातीला बी इन ब्रॅकेट ए प्लस बी तसाच ठेवला, के स्क्वेअर पण तसाच, ए इंटू ए प्लस बी पण तसाच. या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतला 1 मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी त्याचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं. काय होईल, वन मायनस 2k प्लस के स्क्वेअर इक्वल टू आला ए बी. 1 मायनस 2k प्लस के स्क्वेअर. आणि आता हे लेफ्ट साईडला सगळे मल्टिप्लिकेशन्स करून घ्यायचेत. वाटल्यास आपण याच्यातही थोडंसं 1-2 स्टेप वाढू देऊ. स्टेप वाढवतो आहे मी लक्षात येण्यासाठी. आधी बी न मल्टिप्लाय करून घ्या या ब्रॅकेटला. काय येईल, किंवा तो ए प्लस बी ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवला पूर्ण टर्मच्या आणि मधलं सिम्प्लिफिकेशन केलं तरी चालणार आहे, पण परत ए प्लस बी न मल्टिप्लिकेशन हे द्यावंच लागणार आहे.
ए प्लस बीचं मल्टिप्लिकेशन ते डायरेक्ट नाही इलिमिनेट होणार मला वाटतं. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे याच्यावरून. ओके, ए बी प्लस बी स्क्वेअर इंटू के स्क्वेअर प्लस या एनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं ए स्क्वेअर प्लस ए बी इंटू 1 मायनस 2k प्लस के स्क्वेअर इक्वल टू ए बी. आता यामध्ये लेफ्ट साईडची टर्म के स्क्वेअर मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटला. के स्क्वेअर जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर काय होईल पहा, के स्क्वेअर इंटू ए बी म्हणजे ए बी के स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर के स्क्वेअर. ओके, आणि आता हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे आहेत. ते मल्टिप्लाय करत असताना आधी हा ए स्क्वेअर मल्टिप्लाय करा तिन्ही टर्मला. ए स्क्वेअर मल्टिप्लाय होईल तिन्ही टर्मला म्हणजे काय येईल, ए स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर के आणि प्लस ए स्क्वेअर के स्क्वेअर. ए स्क्वेअर मल्टिप्लाय केला तिन्ही टर्मला. आता ए बी मल्टिप्लाय करायचा तिन्ही टर्मला. ए बी जर तिन्ही टर्मला मल्टिप्लाय केला तर प्लस ए बी मायनस 2ab के आणि प्लस ए बी के स्क्वेअर. आणि जो राईट साईडला ए बी आहे तो लगेच लेफ्ट साईडला घ्या, मायनस ए बी इक्वल टू 0. आणि हे सगळं कशासाठी, तर यातला हा प्लस ए बी मायनस ए बी कॅन्सल करण्यासाठी. तो कॅन्सल झाला, राईट साईड 0 आली. आता परत याला अजून सिम्प्लिफिकेशन द्यायचं आहे. यात आपण आधी सगळ्या के स्क्वेअर असलेल्या टर्म्स कोणकोणत्या आहेत त्या विचारात घ्या. के स्क्वेअर असणारी टर्म कोणकोणत्या आहेत, बघा सिम्प्लिफिकेशन काय होऊ शकतं. के स्क्वेअर कॉमन तर घ्यायचं आहे. हां ठीक आहे, के स्क्वेअर कॉमन घ्यायचा आहे, पण तो आपण टर्म जर पाहिल्या तर के स्क्वेअरच्या टर्म कोणत्या आहेत, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आणि ही एक टर्म. 4 टर्म आहेत. सापडल्या का सर्वांना? पहा, 4ही टर्म पैकी ही टर्म ए बी के स्क्वेअर आणि ही पण टर्म ए बी के स्क्वेअरच आहे, त्यांचं ॲडिशन होईल. म्हणजे के स्क्वेअर जर कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेटला काय राहणार आहे,
हा लिहू आपण आधी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए बी 2ab आणि प्लस हा बी स्क्वेअर. ओके, के स्क्वेअरच्या टर्म्सचं काय झालं? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर आता केच्या टर्म्स मध्ये काय काय आहे? ही एक आहे 2abk आणि ही आहे 2a²k. यातनं आपण आधी मायनस के कॉमन घेऊ. मायनस के कॉमन घेतल्यानंतर काय राहत आहे? 2a² प्लस 2ab. टर्म पहा, मोजून घ्या. या दोन टर्म 2a² के आणि 2ab के, यातनं के कॉमन घेतला, मायनस के कॉमन घेतला म्हणजे इथे राहिला 2ab, इथे राहिला 2a². आणि आता शिल्लक राहिला फक्त हा a². शेवटी तो प्लस a² तसाच ठेवू आपण, इक्वल टू 0. आता यामध्ये आणखी काय होतंय पहा, k² इन ब्रॅकेट. ही जी टर्म आहे a² प्लस 2ab प्लस b², त्याला आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर आहे. हा फॉर्म्युला केअरफुली पाहता. a² प्लस 2ab प्लस b² म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर झाला, मायनस या सेकंड ब्रॅकेटमधून 2a पण कॉमन निघतोय. 2a कॉमन निघतोय, बरोबर आहे का? 2a कॉमन निघतोय म्हणजे 2ak इन ब्रॅकेट a प्लस बी शिल्लक राहिला आणि प्लस शेवटी a² इक्वल टू 0. आता हे असं जे सिम्प्लिफिकेशन झालं आहे त्याला मी आणखी एक स्टेप देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे का सगळं केलं आहे ते. इथं केचाही स्क्वेअर आहे, ए प्लस बीचाही स्क्वेअर आहे, दोघांचाही स्क्वेअर आहे आणि मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. यालाच आपण के इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. बरोबर आहे. के इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2a के इंटू ए प्लस बी तसाच प्लस a² इक्वल टू 0. आता ही टर्म काय आहे कोणी सांगू शकेल का? ऑब्झर्वेशन बघा आता कसं आहे ते. सिम्प्लिफिकेशन अल्जेब्रिकच आहे, ॲक्च्युअली खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. जस्ट ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन्स वगैरे केलेत आपण यामध्ये. हे पुन्हा पुन्हा 1-2 वेळा पाहून स्वतः कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे. येस, ही टर्म जर आपण पाहिली या ब्रॅकेटला जर ए गृहीत धरलं तर a² मायनस 2ab प्लस b² इक्वल टू 0. a² मायनस 2ab प्लस b² या स्वरूपात आहे आणि a² मायनस 2ab प्लस b² म्हणजे काय असतो?
ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा काय असतो, कशाचा फॉर्म्युला एक्सपान्शनचा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. यात ए म्हणजे हा ब्रॅकेट आणि बी म्हणजे हा ए, म्हणजेच टर्म येईल के इंटू ब्रॅकेट ए प्लस बी मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा याला जर म्हटलं आपण ए स्क्वेअर मायनस 2 फॉर्म्युल्यातला 2 ए इंटू बी आणि प्लस बी स्क्वेअर आहे का, इक्वल टू 0. के इंटू ए प्लस बी ब्रॅकेट ए प्लस बी मायनस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0 आहे. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर के इंटू ए प्लस बी मायनस ए इक्वल टू 0, म्हणजेच के इंटू ए प्लस बी इक्वल टू ए, म्हणजे केची व्हॅल्यू ए अपॉन ए प्लस बी. केची व्हॅल्यू काय येते, ए अपॉन ए प्लस बी येते. मग जर ए अपॉन ए प्लस बी म्हणजे के आहे, पण के आपण कुणाच्या जागी घेतलेला आहे, याचा अर्थ साइन स्क्वेअर थिटाची किंमत आहे ए अपॉन ए प्लस बी. ही साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू झाली. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू ए अपॉन ए प्लस बी. यावरून आपण कॉस स्क्वेअर थिटा फाइंड करू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू असतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 मायनस ए अपॉन ए प्लस बी. क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर ए प्लस बी मायनस ए अपॉन ए प्लस बी. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केलं, यात ए ए कॅन्सल होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येते, ओके. आणि आता आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आहे ती टर्म बघा काय आहे, काय टर्म आहे, साइन रेस टू 12 थीटा अपॉन ए रेस टू 5 प्लस कॉस रेस टू 12 थीटा अपॉन बी रेस टू 5 याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग याच्यासाठी साइन रेस टू 12 थीटालाच आपण साइन स्क्वेअर थिटा रेस टू 6 लिहू शकतो अपॉन ए रेस टू 5 तसाच. आणि कॉस रेस टू 12 ला कॉस स्क्वेअर थिटा रेस टू 6 लिहू शकतो अपॉन बी रेस टू 5 तसाच. इक्वल टू, पण साइन स्क्वेअर थिटाची किंमत काढली आपण. साइन स्क्वेअर थिटाची किंमत काय, ए अपॉन ए प्लस बी रेस टू 6 अपॉन ए रेस टू 5 प्लस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत बी अपॉन ए प्लस बी रेस टू 6 अपॉन बी रेस टू 5. आता हा जो न्यूमरेटर आहे त्यात ए प्लस बी डिनॉमिनेटरला जाणार आहे, पण तो एकटा जाणार नाही, तो डोक्यावरच्या 6 ला पण घेऊन जाईल. तसंच इथे पण ए प्लस बी रेस टू 6 हा डिनॉमिनेटरला जाणार आहे.
मग थोडक्यात आपण इंडेक्स त्यांचा जर वेगळा केला तर न्यूमरेटर येईल a⁶ डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला ऑलरेडी एक a⁵ आहे तो तसाच ठेवला a + b (6) प्लस सेकंड टर्ममध्ये b⁵ अपॉन b⁵ इंटू a + b (6). यात हा a⁵ कॅन्सल झाला, न्यूमरेटरला एक a शिल्लक राहिला, इथे b⁵ कॅन्सल, न्यूमरेटरला एक b शिल्लक राहिला. आणि आता दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण ॲडिशन डायरेक्ट करू शकतो न्यूमरेटरचं, आणि ते येईल a + b डिवायडेड बाय a + b�6. a + b चा एक ब्रॅकेट एक टर्म कॅन्सल होईल, सो आन्सर विल बी 1 अपॉन a + b (5). एवढं सिम्प्लिफिकेशन या प्रकारे याला द्यावं लागतं. आता याला काही ट्रिक नाही का? बघा विचार करून. Write down this first. याला थिटा इक्वल टू एखादा अँगल ही शॉर्ट ट्रिक चालली असती, पण प्रॉब्लेम जो आहे तो जे फ्रॅक्शन्स आहेत, जी राईट साईड गिव्हन आहे 1 अपॉन a + b अशी टर्म दिली. मग आपल्याला असा कुठला अँगल आहे की जी व्हॅल्यू थिटाची टाकल्यानंतर sin⁴θ अपॉन a प्लस cos⁴θ अपॉन b इक्वल टू 1 अपॉन a + b येईल, असा अँगल शोधत बसावा लागेल. तो इझिली मिळणार नाही. म्हणून आपण sin⁡θ cos⁡θ किमती काढल्या, त्याही sin²θ cos²θ किमती काढल्या. कंडिशन असती काही a आणि b इक्वल आहेत वगैरे, तर अशा सिच्युएशनला ठीक आहे, काहीतरी त्या कंडिशन यूज करता येतात. पण इथे काहीच कंडिशन दिलेली नाही आहे, त्यामुळं पूर्ण सिम्प्लिफिकेशन. आणि सिम्प्लिफिकेशन तसं इनिशियली फर्स्ट टाईम ते लेंदी वाटतं, पण 1-2 वेळा आपण जो प्रॉब्लेम पाहिला, सॉल्व केला, रिवाईज केला, आणि तो करायला पाहिजे. अशा प्रकारच्या सिम्प्लिफिकेशन्सची प्रॅक्टिस ही असायला पाहिजे. ती फक्त या एका एक्झाम्पलसाठी म्हणून नाही, तर मोठ्या सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल्स अडत नाहीत. या नाही कुठल्या तरी आणखी इतर एक्झाम्पलमध्ये काही असे सिम्प्लिफिकेशन्स येऊ शकतात, तिथेही त्याचा उपयोग होतो. त्यामुळं हे वर्किंग 1-2 वेळा 3 वेळा, जोपर्यंत आपल्याला याच्यातल्या प्रत्येक स्टेपबद्दलचं कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत त्याला रिवाईज करून स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके.